जम्मू काश्मीरमधील एका दाट जंगलात गोळीबाराचा आवाज घुमत होता. समोर होते 3 पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचला तो एक 4 पायांचा योद्धा. त्याचं नाव टायसन. 22 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर मधल्या किश्तवार या जिल्ह्यातल्या छत्रू परिसरामध्ये महिनाभर सुरक्षा दलांचा शोध सुरू होता. लक्ष होतं की जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित 3 अतिरेकी. जम्मू काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त पथकानं जंगलात जाळं टाकलं होतं. ऑपरेशन त्राशी वन हे राबवलं जाणार होतं. आर्मी सोबत जर्मन शेफर्ड जातीतला प्रशिक्षित टायसनही ऑपरेशनमध्ये सहभागी झाला होता. आर्मी पोहोचण्याच्या आधीच रविवारी सकाळी टायसन एका मातीच्या घरात शिरला. क्षणात त्यानं धोका ओळखला. आत दहशतवादी दबा धरून बसलेले होते, पण पुढच्याच क्षणी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पहिली गोळी लागली ती टायसनला. पायाला गोळी लागूनही तो मागे हटला नाही. उलट त्याने सुरक्षा दलांना अचूक ठिकाणाची माहिती दिली. यानंतर चकमक सुरू झाली आणि 3ही दहशतवादी हे ठार झाले. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार त्यातील एक जण स्वतःला जैश ए कमांडर म्हणवणारा अबू सैफुल्ला असण्याची शक्यता आहे. याच भागात 18 ते 19 जानेवारीच्या रात्री दहशतवाद्यांनी शोध पथकावर गोळीबार केला होता. त्या घटनेत हवालदार राजेंद्र सिंग शहीद झाले होते, तर 7 जवान हे जखमी झाले होते. महिनाभराचा पाठलाग केला आणि त्यानंतर अखेर या दहशतवाद्यांचा शेवट करण्यात यश आलेलं आहे. जखमी टायसनला तातडीनं एअरलिफ्ट करून उपचारासाठी हलवण्यात आलं. सध्या तो सुरक्षित आहे आणि प्रकृतीत सुधारणा होतीये. देशासाठी लढणारे सैनिक आणि त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे असलेले हे श्वान सैनिक, टायसन सारखे वीर सांगूनच जातात की शौर्याला शब्दाची गरज नसते, तर धैर्याची गरज असते.